नमस्कार. AMG मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी खास प्रश्न उत्तरे पाहणार आहोत आणि ते आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही ज्या चुका करताय त्या चुका जरूर टाळा. प्रश्न आहेत पुढीलप्रमाणे. प्रश्न पहिला, कोणते फळ नैसर्गिक पोटॅशियम स्त्रोत म्हणून ओळखले जाते? ए केळी, बी आवळा, सी कलिंगड, डी सफरचंद. याचे बरोबर उत्तर आहे ए केळी. प्रश्न दुसरा, कोणती भाजी पचन सुधारण्यासाठी जास्त फायदेशीर ठरते? पर्याय आहेत ए फ्लॉवर, बी मेथी, सी पालक, डी गवार. याचे योग्य उत्तर आहे बी मेथी. प्रश्न तिसरा, दृष्टी तल्लख करण्यासाठी काय फायदेशीर ठरते? पर्याय पाहूया. ए बीट, बी अंजीर, सी गाजर, डी काकडी. याचे बरोबर उत्तर आहे सी गाजर. प्रश्न चौथा, शरीरातील पाणी संतुलन राखण्यासाठी काय खाणे उपयुक्त ठरते? ए कलिंगड, बी सीताफळ, सी डाळिंब, डी काकडी. याचे बरोबर उत्तर आहे डी काकडी. प्रश्न पाचवा, मानवी शरीरातील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे खनिज द्रव्य कोणते आहे? ए कॅल्शियम, बी आयर्न, सी झिंक, डी सोडियम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. याचे बरोबर उत्तर आहे ए कॅल्शियम. प्रश्न, उष्माघात मुख्यतः कशामुळे होतो? ए पाण्याची कमतरता, बी तापमान वाढ, सी थंड हवा, डी औषधे. याचे बरोबर उत्तर आहे बी तापमान वाढ. प्रश्न आठवा, रक्तदाब कमी करण्यासाठी काय मदत करते? ए मीठ व पाणी, बी कोकम, सी लिंबू पाणी, डी सरबत. असेच जीकेचे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. याचे बरोबर उत्तर आहे सी लिंबू पाणी. प्रश्न नववा, पोटाच्या अल्सरचा त्रास असल्यास कोणता पदार्थ खाणे टाळावा? ए दूध, बी नॉनव्हेज, सी तूप, डी तिखट मसाले. याचे बरोबर उत्तर आहे डी तिखट मसाले. प्रश्न दहावा, त्वचेवर मुरूम येत असल्यास कोणते अन्न खाणे टाळावे? ए तेलकट पदार्थ, बी नारळ पाणी, सी गोड पदार्थ, डी फळे. याचे बरोबर उत्तर आहे ए तेलकट पदार्थ. प्रश्न अकरावा, लहान मुले सतत आजारी पडत असतील तर कोणते पदार्थ देऊ नयेत? ए अंडी, बी जंक फूड, सी मसालेदार पदार्थ, डी पालेभाज्या.
याचे बरोबर उत्तर आहे बी, जंक फूड. प्रश्न 12वा, शरीरातील इम्युनिटी वेगाने वाढवण्यासाठी एकदम परफेक्ट कोणता पदार्थ आहे? ए मटण, बी हळद दूध, सी मोसंबी, डी लसूण. याचे बरोबर उत्तर आहे डी, लसूण.